नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत गीतेच्या चिंतनाकरता. आपला सध्या दुसरा अध्याय सुरू आहे आणि त्यातली आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं बघतो आहोत. तर ती सुरू करण्यापूर्वी अवनी आहे आपल्या इथे. ती गीतेचे काही श्लोक म्हणेल आणि मग त्याच्यावर आपण चिंतन करू. तर अवनी, आपण ध्यायतो विषयान पुंसापासून पलीकडचे 5-6 श्लोक म्हणू. ठीक आहे, चला म्हणा. आवाज नाही येते आपला. हा, गो हेड. आता येतोय. ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषूपजायते सङ्गात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठिते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम् इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिमाम्भसि. वा, सुंदर. तर अशा प्रकारच्या सुंदर गीता श्लोक वाचनाने जर आपला कार्यक्रम सुरू झाला तर त्याच्या पलीकडे आपला सगळाच कार्यक्रम चांगला होतो, असा आपला अनुभव आहे आतापर्यंतचा, नाही का अवनी? त्यामुळे तू येतेस आणि इतके सुंदर आम्हाला श्लोक म्हणून दाखवतेस, याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे, समाधान आहे आणि खूप कौतुक आहे तुझं. तर मागच्या वेळेसची आपण एक गोष्ट सांगितली होती पहा, गणपतीची आणि व्यासदेवांची. ती गोष्ट तू ऐकली का? तुला कशी वाटली? हो, छान होती की नाही? असं असतं की कसे हुशार लोक होते पहा आपल्या इथे. ते व्यासदेवांना इतकं मोठं लिहायचं होतं ना, 1,00,000 श्लोक महाभारत. तर ते लिहिण्यासाठी तर मी स्वतः लिहित बसलो तर मग आपल्याला लिहिता लिहिता आपले हात दुखायला लागतील. ते व्यासदेव असतील म्हातारे आणि गणपती होता यंग, एकदम लहान, तुझ्यासारखा शाळेत जाणारा. तर अशी गंमत असते बघ. त्यांच्या दोघांची किती कृपा आहे आपल्यावर, की आपल्याला त्यांनी एवढं सगळं महाभारत लिहून ठेवलं. आणि हा महाभारत म्हणजे आपला इतिहास आहे. इतिहास म्हणजे दिस इज हाऊ इट वॉज. इतिहास म्हणजे हा आपला इतिहास आहे. तर हा इतिहास म्हणजे अशा प्रकारे घटना घडल्या. पण मग त्याच्यामध्ये असं नाही की आजकालच्या पेपरमध्ये आपण जे वाचतो की नाही, की जे वाचू ते खरं आहेच किंवा नाही हे आपण नाही सांगू शकत. कारण की काही पण गोष्टी बातम्या म्हणून रंगवल्या जातात, सांगितल्या जातात, परंतु त्या खऱ्या असतीलच असं आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे आपण काय करतो, आपण 3-4 पेपर वाचतो आणि मग त्यात वाचून आपल्याला कळतं की खरं काय असावं. ते जे काही लिहिलं असेल ते खरं असेलच असं आपण नाही सांगू शकत. तर तसं आपण महाभारत आणि रामायण यांच्याबद्दल नाही सांगू शकत. कारण की महाभारत आणि रामायण हे व्यासदेवांनी महाभारत लिहिलं आणि वाल्मिकींनी रामायण लिहिलं. तर त्यांनी तो इतिहास लिहिला. म्हणजे अशा प्रकारे घटना आपल्या देशामध्ये घडल्या आणि त्यांचा सगळा इतिहास जो आहे तो आपण अजूनही वाचतो. का वाचतो? कारण की आजच्या काळातही ते रेलेव्हंट आहे. म्हणजे तशा प्रकारे आपला हा सगळा इतिहास वाचून आपल्याला त्यातून काहीतरी बोध घेता यावा आणि आपण कोण आहोत हे आपल्याला कळावं. आपल्या ज्या 4 गैरसमजुती असतात, म्हणजे त्यांना आपण म्हणू मान्यता, मिस्टेकन नोशन्स. तर पहिली मान्यता असते की मी कोण आहे. मला माहितीच नाही की मी कोण आहे. मला जो नाही आहे तो मी मानून बसलेलो आहे. याला म्हणतात मोह. दुसरी मान्यता म्हणजे हे जग म्हणजे काय आहे. मला ह्या जगाचा जो अनुभव येतोय हे जग म्हणजे काय आहे, तर ते देखील मला जसं आहे तसं काही कळत नाही. मला जे आहे असं वाटतं त्याच्यावर मी काहीतरी अध्यारोपित करतो. आणि तिसरं जे आहे ते म्हणजे देव कोण आहे. हे जग आहे दिसतंय खरं, पण ते जग कोणी बनवलंय, तर तो बनवणारा जो आहे ना तो देव आहे असं मी मानतो. त्याला मी बघितलेलं नाही कधीच, परंतु
आता पहा की एखादी गोष्ट कुठेही आपल्याला समजा दिसली तर ती गोष्ट कोणीतरी बनवलेली असते की नाही. आपल्याला हे सगळं एवढं मोठं जग जे दिसतं ते जग कोणीतरी बनवलेलं असावं असं आपल्याला वाटतं. तर ते हो बनवणारा म्हणजे देव आहे असं आपण गृहीत धरतो. परंतु ती मान्यता बरोबर आहे की चूक आहे याच्याबद्दल आपण कधी विचार नाही करत, असं होतं. आणि चौथी मान्यता जी आहे की ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजण्यासाठी आपण करायला काय पाहिजे, व्हॉट इज द होमवर्क, हाऊ शुड वी लिव्ह, कशा प्रकारे आपलं जीवन चाललं पाहिजे. तर याला म्हणतात आर्ट ऑफ लिव्हिंग किंवा साधना. तर हे पण कसं असावं हे आपल्याला काही कळत नाही. तर मग आधी आपण लहान जेव्हा असतो तेव्हा मग आपण जसं आपल्याला आई वडील शिकवतात, आजी शिकवते, तशा प्रकारे आपण शिकायचं. आता आपल्याला आजीने सांगितलं की आपण सगळेच्या सगळे 18 अध्याय पाठ करू भगवद्गीतेचे, तर आपण ते करतोय. त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. ह्याच्यामध्ये फायदा काय आहे सांगतो तुला. अर्थ जरी नाही कळला नाही याचा तरी काही हरकत नाही. केवळ ते सगळे शब्द आपल्याला व्यवस्थित उच्चारता आले तरी सुद्धा त्या उच्चारणातून आपली वाणी शुद्ध होते. तर अशा प्रकारे आपण गीतेकडे समजा बघितलं, ठीक आहे. आता कधी कधी असं वाटेल कदाचित की आजी तुम्हाला का बरं एवढी त्रास देते, जबरदस्ती करते, तुम्हाला गीता पाठ करायला लावते, एवढी मोठी 700 श्लोकांची गीता. अरे 700 श्लोकांची सांगितले गीता, 1,00,000 श्लोकांचं महाभारत नाही सांगितलंय. सो डोंट वरी. 1,00,000 श्लोकांचं महाभारत पाठ जरी नसेल केलं, नुसतं लिहायचं जरी असलं गणपती सारखं, तरी सुद्धा किती डोकं फिरेल आपलं. गणपती एवढं डोकं पाहिजे म्हणजे मग ते फिरणार नाही. गणपती डोकं फिरून पहा बरं, आपल्याला हातातच नाही येणार पहिले ते, असं होईल नाही का. तर अशी गंमत आहे. मागच्या वेळेस आपण काय केलं होतं की पंचकोश विवेक याच्याबद्दल बोलायला सुरुवात केली होती. तर पंचकोश विवेक म्हणजे आपलं हे जे वेगळेपणाचं अस्तित्व आपल्याला जाणवत आहे ते पंचकोशांनी बनलेलं आहे किंवा पंचकोशांचा तिथे अनुभव येतो आपल्याला. तर ते पंचकोश म्हणजे काय आणि त्यांचा विवेक कसा करावा. विवेक जो आहे तो दृष्टा आणि दृश्य याचाच विवेक आहे. म्हणजे बघणारा कोण आहे आणि बघितलं गेलेलं काय आहे. किंवा जड चेतन म्हणजे जड जी वस्तू आहे तिला स्वतःहून अनुभव येत नाही, परंतु चेतन जे आहे त्याला अनुभव येतो. तर जड चेतन विवेक, दृष्टादृश्य विवेक आणि नित्य अनित्य विवेक म्हणजे नित्य आणि अनित्य. म्हणजे जो जाणणारा आहे, ज्याला समजते की मी ही गोष्ट बघतोय, तो नित्य आहे. आणि जी गोष्ट बघितली जाते ती अनित्य आहे, कारण की ती सारखी बदलते. तर ह्या 3 प्रकारचा विवेक आपल्याला करायला लागतो. तर पंचकोश ह्यांचा द्रष्टा मी आहे आणि पंचकोश जे आहेत ते दृश्य आहेत. हे कसे आहेत तर आपण आधी काय बघितलं की हा जो आपला देह आहे किंवा आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. दिस बॉडी इज क्रिएटेड आउट ऑफ मॅटर. मॅटर मीन्स 5 फंडामेंटल एलिमेंट्स. 5 जी महाभूत आहेत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. ह्या 5 गोष्टींपासून सगळं जग तयार झालेलं आहे, इन्क्लुडिंग आवर बॉडी. आपला देह देखील त्या 5 महाभूतांपासूनच तयार झालेला आहे. तर आपल्या शरीरामध्ये पायापासून ते साधारण आपल्या लोएस्ट पार्ट ऑफ द बॉडी तिथपर्यंत पृथ्वी तत्व असतं. आणि त्या ठिकाणून आपलं जे सॉलिड मटेरियल असतं ना आपल्या शरीरातलं घन पदार्थ, तो फेकला जातो बाहेर. तर तिथपर्यंत पृथ्वी तत्व असतं. आणि त्याच्यावर ज्याचं अधिपत्य असतं त्याला म्हणतात मूलाधार चक्र. मूलाधार चक्र इज अ सेंटर ऑफ एनर्जी विच इज क्लोज टू अवर एक्सक्रिटरी ऑर्गन. तर त्या मूलाधार चक्रावर सगळ्यांची एनर्जी नेहमीच असते. म्हणजे अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ते मूलाधार चक्र ऍक्टिव्ह असतं. त्या मूलाधार चक्राच्या वरती जे चक्र आहे तिथे त्याचा संबंध जलतत्वाशी. म्हणजे पृथ्वी तत्व आपण बघितलं तर साधारण आपल्या एक्सक्रिटरी ऑर्गन्स पर्यंत. त्याच्या पलीकडे जलतत्व आहे. त्या जलतत्वामध्ये वासनेचा उदय होतो. म्हणजे इच्छा उत्पन्न होते, कुठल्याही प्रकारची इच्छा, कामना. तर त्याचा संबंध पाण्याशी आहे. आणि त्याचं जे इंद्रिय आहे आपलं ज्ञानेंद्रिय, त्याचा संबंध आपल्या रसनेशी आहे. त्याच्या आधीचं जे मूलाधार
चक्र आहे ना, किंवा द अर्थ प्रिन्सिपल, पृथ्वी तत्व जे आहे त्याचा संबंध नाकाशी आहे. पृथ्वीमध्ये गंध असतो कारण. ठीक आहे. नंतर त्याच्या पलीकडचं जे तत्व आहे जलतत्व, त्याचा संबंध आपल्या रसनेशी आहे. कारण की रसनेमध्ये रस उत्पन्न होतं ना. तर आपल्या रसनेमध्ये जर जलतत्व नसलंच तर आपल्याला वस्तूंचा रस म्हणजे गोष्टींची चव कळणारच नाही. कारण की रसनेमध्ये रस नाही आहे, असं होईल. त्याच्या पलीकडे जे तत्व आहे ते आहे अग्नितत्व. त्या अग्नितत्वाचा संबंध आपल्या जठराग्नीशी आहे. तर ते आपल्या नाभीच्या मागे असतं. हे जे मणिपूर चक्र आहे त्याला म्हणतात मणिपूर चक्र. त्या मणिपूर चक्रामध्ये देर इज अ सेन्स ऑफ आयडेंटिटी, म्हणजे तिथे आपला अहंकार उत्पन्न होतो आणि त्या ठिकाणी मी करता ही भावना उत्पन्न होते. मला माझ्या मनामध्ये जी इच्छा उत्पन्न झालेली आहे जलतत्वामुळे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी करता होतो. तर तो करता होण्याचा जो प्रकार आहे तो मणिपूर चक्रामध्ये उत्पन्न होतो. तिथे आपली सेन्स ऑफ आयडेंटिटी तयार होते. म्हणजे आपण जे म्हणतो ना की अल्फा मेल वगैरे, गो गेटर, अशा प्रकारचं जे एक व्यक्तिमत्व असतं त्याच्यामध्ये मणिपूर चक्रामध्ये त्याची ऊर्जा केंद्रित असते. आपण म्हणतो की नाही की ही हॅज अ फायरी पर्सनॅलिटी. सो द फायर प्रिन्सिपल इज इन द मणिपूर चक्र. त्याच्यावर जेव्हा इफ वी गो फर्दर अप द मोर सटल, आता कसं होतंय पहा की मोर ग्रोस टू मोर सटल, म्हणजे स्थूलापासून सूक्ष्माकडे आपली वाटचाल सुरू आहे. पहिले पृथ्वी तत्व म्हणजे सगळ्यात स्थूल, त्याच्यामध्ये पाचही आपल्याला तत्व दिसतील, म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंध, सगळेच्या सगळे तुम्हाला पृथ्वीमध्ये दिसतील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा वर जाता तर जलतत्वामध्ये चारच गोष्टी दिसतील: शब्द स्पर्श रूप आणि रस. आणि रस तन्मात्र जे आहे ते त्या जलतत्वाशी निगडित आहे. म्हणजे त्याची जी स्पेशालिटी आहे ती रस आहे. पृथ्वीची जी स्पेशालिटी आहे ती आहे गंध. त्याच्या पलीकडे आपण आता आलो मणिपूर चक्रामध्ये, तिथे अग्नितत्व आहे. तर त्याचं जे तन्मात्र आहे ते रूप आहे. म्हणजे अग्नीमुळे आपल्याला दृष्टी आणि रूप ह्या दोन्हींचा अनुभव येतो. अग्नीचा आणि रूपाचा आणि दृष्टीचा संबंध आहे. अग्नीची जी देवता आहे किंवा मणिपूर चक्राची जी देवता आहे ती सूर्यदेवता आहे. आपण जेव्हा सूर्यनमस्कार करतो की नाही तेव्हा हे मणिपूर चक्र जे आहे ते ऍक्टिव्हेट होतं. किंवा आपण काही मंत्र म्हटले समजा, तर त्या मंत्रांमुळे देखील ही सगळी जी चक्र आहेत ती ऍक्टिव्हेट होऊ शकतात. त्यामुळे मंत्रशास्त्र जे आहे ते, मला स्वतःला मंत्रशास्त्र येत नाही, परंतु मंत्रशास्त्र जे जाणतात त्यांना माहिती असतं की कुठल्या चक्राला कुठला मंत्र उपयोगी पडेल आणि कुठल्या मंत्रांनी ते चक्र ऍक्टिव्हेट होईल, असं होऊ शकतं. तर त्या मणिपूर चक्रामध्ये अहमभाव निर्माण होतो. द सेन्स ऑफ सेपरेटनेस, द सेन्स ऑफ डुअरशिप, ह्या सगळ्या गोष्टी मणिपूर चक्रामध्ये उत्पन्न होतात. त्याच्या पलीकडचं जे तत्व आहे, द मोर सटल एलिमेंट बियॉन्ड दॅट, त्याच्यापेक्षा सूक्ष्म तत्व, ते म्हणजे वायू तत्व. तर ते साधारण आपल्या छातीमध्ये, जिथे आपला सगळा हवेचा आपल्याला अनुभव येतो की नाही, सगळी हवा आपल्या शरीरामध्ये छातीमध्ये असते, आपल्या फुफ्फुसांमध्ये, लंग्समध्ये. तर तिथे जे तत्व आहे वायू तत्व, आणि त्याची जी सीट आहे, त्याचं जे अधिष्ठान आहे ते आहे अनाहत चक्र. तर ते अनाहत चक्र जे असतं ते आपल्या हृदयापाशी असतं. तिथपर्यंत जेव्हा आपली ऊर्जा वर चढते ना, त्याच्यानंतर ती व्यक्ती क्रिएटिव्ह होते. त्या अनाहत तत्वाचा किंवा त्या वायू तत्वाचा संबंध जो आहे तो स्पर्शाशी आहे. वायूचा आपल्याला स्पर्श होतो. वायूमध्ये शब्द आणि स्पर्श हे दोनच तन्मात्र आहेत. तर हृदयामध्ये जेव्हा आपली ऊर्जा चढते तेव्हा ती व्यक्ती संवेदनशील होते आणि अतिशय क्रिएटिव्ह होते. म्हणजे त्यांच्या हातून अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात, आपोआप घडतात. त्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म तत्व जे आहे ते आकाश तत्व आहे. आकाशाला फक्त शब्द आहे. शब्द जो आहे तो आकाशातनं प्रसारित होतो. तर आकाशाचं जे स्थान आहे ते इथे आहे. इथे शब्दाचं पण स्थान आहे. इथून शब्द निघतो ना बाहेर.
कंठामधून शब्द बाहेर निघतो. तर आकाश तत्व जे आहे ते इथे असतं, त्याला म्हणतात विशुद्धी चक्र. इथपर्यंत जेव्हा आपल्या शरीरातली ऊर्जा वर चढते आणि तिथे जाऊन ती स्थिर होते किंवा स्थित होते, तेव्हा आपलं जे डिस्क्रिमिनेशन असतं ते चांगलं चालायला लागतं. म्हणजे आपल्याला जगाचं शुद्ध स्वरूपामध्ये ज्ञान होतं. आपल्या शरीराची पण शुद्धी होते. आणि त्याच्या वर गेल्यानंतर आपण मनाशी संबंध आहे त्याचं, इथे जे चक्र आहे आज्ञाचक्र, त्याच्याशी त्याचा संबंध आहे. तिथपर्यंत जर आपली ऊर्जा आली तर आपल्याला अनेक गोष्टी सहज कळायला लागतात. म्हणजे इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग व्हायला लागतं अनेक गोष्टींचं. म्हणजे विचार करा की वाल्मिकी हे रामाच्या आधीच जन्माला आलेले होते. वाल्मिकी ऋषी रामाच्या आधी जन्माला आले होते, परंतु त्यांनी रामायण पूर्ण लिहिलं ना. म्हणजे रामाचा जन्म नंतर झाला, परंतु त्यांनी रामायण, त्यांना सगळं माहिती होतं. आणि रामायण सगळंच्या सगळं बघायला ते काही स्वतः हजर थोडीच होते. रामासोबत वनवासात गेले नव्हते काही 14 वर्ष. परंतु त्या वनवासात घडलेल्या घटना देखील वाल्मिकी ऋषींनी कशा काय लिहून ठेवल्या? तर अशा प्रकारच्या ज्या घटना घडत असतात त्या आपल्या अंतर्मनातून आपल्याला स्पष्टपणे जाणवतात. अशा प्रकारे जो इतिहास आपल्या देशाचा लिहिला गेला, तो ज्यांनी सत्याचा अनुभव केलेला आहे त्या लोकांनी कुठल्याही प्रकारे त्याला ट्विस्ट न करता, स्पिन न करता. आजकाल कसं असतं की सगळी न्यूज इज स्पन ऑल काइंड्स ऑफ वेज, राईट? म्हणजे बातमी जशी असेल तशी आपल्याला नाही सांगितली जात, तिला स्पिन करून सांगितलं जाते. म्हणजे बातमी तीच असते, परंतु सांगण्याची कला किंवा सांगण्याची तऱ्हा, लोकांनी ते कशी समजावी बातमी, अशा प्रकारे बातमी सांगितली जाते गोष्टी रूपाने. तर आपल्या इथे गोष्टी रूपाने देखील अनेक तत्व समजावून सांगितली गेलेली आहेत, परंतु ती तत्व आपल्याला तशी समजली पाहिजेत ना. नाहीतर गोष्टी गोष्टीच राहतील, असं होऊ शकतं. तर आतापर्यंत आपण जे बोललो त्याच्याबद्दल आपल्याला कोणाला काही चिंतन करायचंय का? हे जे पंचकोश आपण सांगितले, आता फक्त मी देहाबद्दलच बोललो, पंचमहाभूतांबद्दलच बोललो. याच्यानंतरच आपण पलीकडे करू विचार थोडासा. तर पंचकोशांपैकी अन्नमय कोशाबद्दल आपण थोडंसं बोललो आणि थोडं आपण प्राणमय कोशापर्यंत विचार केला, म्हणजे एनर्जी बॉडी. कारण की हे जे चक्र आहेत ना, दीज आर पार्ट्स ऑफ द एनर्जी बॉडी. आपल्या शरीरामधल्या ज्या ऊर्जा आहेत त्या ऊर्जांशी या सगळ्या चक्रांचा संबंध आहे. तर याच्यामध्ये जर काही कोणाला चिंतन करायचं असलं, आणि हे सगळं समजा तुम्ही कुठल्या एखाद्या पुस्तकात वाचलेलं असेल किंवा कोणी दुसऱ्याने काही वेगळं सांगितलं असेल, तर असं नका समजू की मी जे सांगतोय ते इट इज द लास्ट वर्ड. मी जे तुम्हाला सांगतोय ते हे जे माझं इंट्युटिव्ह अंडरस्टँडिंग आहे, मला जे आतून वाटतं हं, हं, ते मी सांगितलंय. हं. हे मग मला आपल्याला एक काही बोलायचं का? विचारायचंय थोडंसं, हा, बोलू का? बोल बोल. हां. मग हे जे आपली चक्र असतात सगळी, त्यांचा आणखीन ह्या ग्लँड्सचा काही संबंध आहे का? बिलकुल आहे. आहेच. हं. काही प्रश्नच नाही. तोच मला जाणून घ्यायचा आहे. हां. प्रश्नच नाही. तर कसं आहे पहा हां. की इथे एंडोक्राइन ग्लँड्स. आय एम हो आहे टॉकिंग ना, अबाउट आहे एंडोक्राइन ना. ग्लँड्स. हं, एंडोक्राईन ग्लँड्स तर आहेच आहे. म्हणजे हं, आपल्या पृथ्वी तत्वासोबत तिथे प्रॉस्टेट ग्लँड आहे आपली, किंवा जलतत्वासोबत सुद्धा तिथे सुद्धा प्रॉस्टेट आहे. नंतर किडनीज आहेत त्या एरियामध्ये. त्याच्यावर तुम्ही गेलात तुमच्या मणिपूर चक्रामध्ये, तिथे तुमच्या पॅनक्रियाज वगैरे आहेत. बाईल हं, म्हणजे ते गॉल ब्लॅडर वगैरे आहे, नाही का? हं, तर हं, ही सगळी चक्र व्यवस्थित काम करत असली आणि ही हं. सगळी चक्र जर शुद्ध झालेली असली, तर मग त्या त्या ठिकाणी आपल्याला आरोग्याचा अनुभव येतो. शुद्ध होणे चक्र ह्याचा अर्थ काय अभिप्रेत आहे? याचा अर्थ हा आहे की त्याच्यावर काही विक्षेप किंवा आवरण नाही, त्याच्यामध्ये काही बिघाड झालेला नाहीये किंवा त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी नाहीये, पोल्युशन नाही. हं, हं, ह्याला शुद्धीकरण म्हणू आपण. तर हं, आपण हं, कदाचित त्यांचं शुद्धीकरण जसं आहे तसं नाही करू शकणार, परंतु आपण त्या तत्वांचं, पंचमहाभूतांचं शुद्धीकरण करू शकतो ना. जसं आपल्या शरीरामध्ये जे पृथ्वी तत्व आहे ते शुद्ध असावं. पृथ्वी तत्वापेक्षाही जास्त पर्सेंटेज ज्याचं आहे ना ते आहे जलतत्व. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जलतत्व साधारण 70%.
जसं ह्या बर. पृथ्वीवर देखील 70% पाणीच आहे ना. हो हो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात देखील साधारणतः 70% पाणीच आहे. समजा आपण ते तत्व शुद्ध केलं, जलतत्व जर हम्म, शुद्ध केलं ना, हम्म, तर आपण फर्स्ट क्लास मध्ये पास होऊ ना, 70% मार्क मिळतील. हम्म, तर तेवढंच तर आपण काय प्रयोग केला या पहिल्यांदी 2-3 वर्ष आपण जो प्रयोग केला तो हाच केला की जलतत्व आपण शुद्ध करू. कसं करू? तर जे जलतत्व आपण ग्रहण करतोय, म्हणजे जे जल, जसं आपण मागे एकदा एक उदाहरण सांगितलं होतं पहा, की एखाद्या बादलीमध्ये जर गढूळ पाणी असेल, हम्म, आणि त्या बादलीमध्ये समज की आपण आधीच्या काळी नाही का गावामध्ये आपण शेण सारवायचो, शेणाने तुरटी सारवायचो. फिरवायचं. हा तुरटी फिरवायचं. हो. हा तुरटी नाही, त्याच्या तुला दुसरं उदाहरण देतोय की हम्म, त्याच्यामध्ये समजा आपण शेण भिजवून ठेवलेलं असेल आणि त्याचं ते स्लरी तयार केलेली असेल की त्यांनी आता आपण हम्म, सडा करणार आहे किंवा हम्म, शिंपण करणार हम्म, आहे, व्हॉट एव्हर. हम्म, तर त्याच्यामध्ये समजा आपण स्वच्छ पाण्याचा नळ सोडला, हा. काय होईल? हम्म, हा प्ले हे बघा. कमेंट बॅक. हो. मागे आनंद नाही बोलतोय, नाही. अलेक्सा वगैरे, त्याचं हो ऐकू हो येतं सगळं. हो हो. हा तो मी एनिवे, केला. तर हा ठीक आहे, मग तू म्यूट कर स्वतःला. हा. तर त्या बादलीमध्ये समजा आपण स्वच्छ पाणी सोडलं नळातनं, तर काय होईल की हळूहळू ते जे गढूळ पाणी आहे ते बाहेर निघेल आणि फक्त स्वच्छ पाणी उरेल, असं होईल ना. तर आपण काय प्रयोग केला की ह्या शरीरामध्ये जे जलतत्व आधीपासून भरलेलं होतं त्याच्यामध्ये जे काही प्रदूषण झालेलं होतं ते शुद्ध करण्यासाठी आपण असा विचार केला की जे आपण जलतत्व ग्रहण करू ते निसर्गाने शुद्ध केलेलं जे असेल तेच ग्रहण करू फक्त. म्हणजे आपण काय केलं की पाणी पिण्याऐवजी जे नैसर्गिक पाणी असतं नैसर्गिक वस्तूमध्ये, म्हणजे प्राकृतिक अन्नामधलं जे जलतत्व आहे ते जलतत्व त्या पर्टिक्युलर स्पीशीजनी आधीच शुद्ध केलेलं आहे ना. म्हणजे आपण समजा नारळ पाणी समजलो, नारळ पाणी घेतलं, नारळाच्या पाण्याचं उदाहरण घेऊ. तर नारळाचं पाणी नारळाच्या झाडांनी शुद्ध केलेलं आहे ना आधीच. कारण की नारळाच्या झाडांनी पाणी कुठलं घेतलं? खारट पाणी घेतलं. परंतु ते जेव्हा नारळामध्ये प्रगट झालं तेच पाणी प्रगट झालं ना. कुठून प्रगट झालं? म्हणजे नारळामध्ये जे पाणी येतं आतमध्ये ते पाणी कुठून येतं? ते त्याच्या आजूबाजूला जे पाणी असेल तेच पाणी शुद्ध करून ते स्वतः आपल्या आतमध्ये जमा करतं. बरोबर आहे? तर ते पाणी जेव्हा आपण घेतो, ते पाणी आपण जे नळाचं पाणी पितो त्याच्याशी जास्त शुद्ध शुद्ध असतं. प्रश्नच नाही. त्यामुळे जेव्हा आपण अशा प्रकारे जलतत्व नैसर्गिक अन्नामधनच फक्त घेतो. म्हणजे आता पहा की गेले कित्येक दिवस म्हणजे 3-3.5 वर्ष माझं पाणी पिण्याचं प्रमाण खूपच कमी आहे, खूपच कमी आहे. मला ज्या काही पाण्याची गरज आहे, पाण्याची जी आवश्यकता आहे दिवसभराच्या शरीराच्या कामासाठी, ते सगळंच्या सगळं जलतत्व अन्नामधनच येते ना. कारण की 80, 90, 95, 100% अन्न प्राकृतिक आहे, नैसर्गिक आहे. त्याच्यामध्ये जलतत्व आहेच. तर जेव्हा आता मी जसं दिवसातला जो सगळा आहार जर आपण बघितला, त्यातला 80% आहार फक्त फळं. म्हणजे साधी केळी झाली किंवा जी काही फळं मिळतात, सगळ्यात स्वस्त जी फळं मिळतात ना ती आणायची. कारण की ती आपल्या त्या ऋतूमध्ये, सीझनमध्ये सगळ्यात स्वस्त जी असतात, ती सगळ्यात मुबलक प्रमाणात ती उगवत असतात. त्यामुळे निसर्ग तुम्हाला ओरडून सांगतं, की बाबा ही वस्तू खा. परंतु ती वस्तू न खाता आपण भलत्या वस्तू खातो. तर समजा आपण ज्या ऋतूमध्ये जे फळ आपल्या परिसरामध्ये उगवत असेल मुबलक प्रमाणात, ते समजा खाल्लं, तर जलतत्व त्याच्यातूनच आपल्याला मिळतं. त्यांनी त्या वनस्पतींनी शुद्ध केलेलं जल आपण आपल्या शरीरामध्ये टाकतो. म्हणजे काय झालं आता की इतके दिवसापासून आपण स्वच्छ पाण्याचा नळ सोडलेला आहे याच्यामध्ये, त्यामुळे ह्याच्यातलं जे गढूळ पाणी आहे ते फेकलं जातं. त्याच्यानी आपलं शरीर ऍटलिस्ट 70% तरी शुद्ध होतं. तर हे जलतत्वाची शुद्धी झाली. त्याच्यानंतर बाकीची जी तत्व आहेत ना, ती आपोआप हळूहळू हळूहळू शुद्ध व्हायला लागतात. आणि मग त्याच्यासाठी दुसरा जो उपाय आहे किंवा दुसरी जी युक्ती आहे ती म्हणजे की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही, म्हणजे उपवास. म्हणजे काय केलं की आपण जलतत्व आणि पृथ्वी तत्व ह्या दोन्ही मिळून तर हा देह बनलेला ना मोस्टली. तर त्याच्यामध्ये आपल्याला समजा पृथ्वी आपलं अग्नितत्व आणि वायुतत्व जर वाढवायचं असेल किंवा आकाश तत्व, ह्या तीन गोष्टी वाढवायच्या. पृथ्वी आणि जल ह्या दोन्ही गोष्टींना वजन आहे, ठीक आहे ना. परंतु वायू, अग्नी आणि आकाश ह्या 3 गोष्टींना वजन नाही आहे फारसं. वायूला थोडंफार वजन आहे, परंतु आकाशाला आणि अग्नीला वजन नाही आहे. तर जर आपल्याला
हे सगळं शरीर शुद्ध करायचं असेल आणि ही पाचही तत्व जर शुद्ध करायची असली तर सगळ्या तत्वांना आपण त्यांच्या त्यांच्या जागी व्यवस्थित राहण्यासाठी वेळ आणि जागा उपलब्ध करून द्यायला पाहिजे ना. अगदी साधं उदाहरण म्हणजे आपल्या घरी समजा झाडं असली, आपण झाडं लावलेली असली तर त्या झाडांना आपण जर सारखं पाणी टाकत राहिलो तर ती झाडं मरून जातील. पाणी टाकल्यानंतर आपल्याला काही वेळ त्यांना हवा आणि सूर्यप्रकाश या दोन्ही गोष्टी द्यायला लागतात. म्हणजे वायुतत्व आणि अग्नितत्व हे जेव्हा एका संतुलनात असतं, वेन इट इज इन बॅलन्स, तेव्हाच तर ते बरोबर जगेल ना झाड, किंवा वाढेल, फोफावेल, असं होतं. त्यामुळे आपल्या शरीरासाठी जो नियम आहे तो नियम हा आहे की पहिला नियम म्हणजे मी भूक लागल्याशिवाय जेवणार नाही. दुसरा नियम म्हणजे माझं पोट भरलंय किंवा भरलं असं वाटतंय तेव्हा मी थांबून जाईन. तर साधारण पहिला ढेकर आला की अर्ध पोट भरलेलं असतं, तर तेव्हा थांबून जावं. आणि मग ते थांबल्यानंतर मग त्याला त्याचं मिश्रण चांगलं होऊ द्यावं, त्याचं पचन चांगलं होऊ द्यावं. पुष्कळ वेळ दिला ना की मग पचन चांगलं होतं. म्हणजे मग तिथे अग्नितत्व जे आहे, अग्नितत्वाचा त्या पचनाशी संबंध आहे ना. आपली पचनक्रिया जी आहे ती जठराग्नीवर अवलंबून आहे. तर तो जठराग्नी तिथे व्यवस्थित काम त्यांनी करावं असं आपल्याला जर वाटत असेल तर त्याला तेवढा वेळ आणि तेवढी जागा द्यायला पाहिजे ना. तर तेवढा वेळ म्हणजे 2 जेवणांच्या मधला वेळ, त्याला म्हणतात उपवास. तर उपवास म्हणजे उपासमार नाही. उपवास म्हणजे जाणून बुजून केलेला अन्नाचा त्याग. कारण जे अन्न आधी खाल्लेलं आहे ते अन्न पचवण्यासाठी मी त्याला वेळ दिला आपल्या शरीराला. तर हा वेळ माणसाप्रमाणे वेगळा वेगळा असू शकेल. म्हणजे ज्यांना पित्त प्रकृती असते ना, ज्यांच्या शरीरामध्ये अग्नितत्व तसंच जरा जास्त बलवान आहे, स्ट्रॉंग आहे, त्यांना जास्त वेळ खायला लागतं. जास्त वेळा खायला पण लागतं आणि जास्त वेळा शौचाला पण जायला लागतं, असं होतं. तरी सुद्धा आपल्याला भूक लागेपर्यंत नेहमी वाट बघणं हा पहिला नियम. तर तो नियम जर आपण पाळला तर मग अग्नितत्व आणि वायुतत्व हे शुद्ध व्हायला लागतं. जेव्हा आपलं जलतत्व, पृथ्वीतत्व, अग्नितत्व आणि वायुतत्व हे शुद्ध होतं ना, त्याच्यानंतर आकाश जे आहे ते अगदी निरभ्र होतं. त्या निरभ्र आकाशामध्ये जो सूर्यप्रकाश पडलेला असतो, त्या स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या प्रकाशात त्यांनी जे काही प्रकाशित झालेलं असतं ते आपल्याला स्वच्छ दिसतं. म्हणजे आता आपण नेहमी वेदांतामधलं जे उदाहरण आहे ना, ते कुठलं उदाहरण आहे? रज्जू सर्पाचं. की अंधारात मला असं वाटतं, अर्धवट अंधुक अंधारात मला असं वाटतं की माझा ज्याच्यावर पाय पडला तो साप आहे, परंतु तो असतो दोरच. तर तो दोर आहे हे कसं कळतं? जेव्हा आपण घरातनं काहीतरी एक उजेड आणतो, म्हणजे कंदील म्हणा किंवा टॉर्च म्हणा, जे असेल ते, आणि मग तो बघतो, त्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर जी वस्तू दिसते ते कळतं की अरे हा तर दोर होता, हा तर साप नव्हताच, मीला साप मानून घेतलेलं होतं. ती मान्यता बरोबर नव्हती. तर कसं आहे की मी स्वतःला मानलेलं आहे की हा देह मी आहे, ती मान्यता बरोबर नाही, कारण की मी अर्धवट अंधारात आहे. पूर्णपणे अंधारात असलो तरी काही फरक नाही पडणार, आणि पूर्णपणे उजेडत असलो तरी काही फरक नाही पडणार. इग्नोरन्स इज ब्लिस म्हणतात ना, की ज्याला स्वतःच्या स्वरूपाबद्दल जाणून घेण्याची अजिबात इच्छाच नाही, ज्यांनी हे सगळं जग म्हणजे सत्य आहे असं मानलेलं आहे आणि जगामध्ये मला काय 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 करायचं, म्हणजे वस्तूंचा संग्रह करायचा आहे, भोग घ्यायचा आहे, सत्ता माझी असावी असं मला वाटतं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या जगातल्या गोष्टी आहेत त्या करायला हरकत नाही, परंतु त्या धर्मानुसार पाहिजे. नाही तर समजा त्या गोष्टींचा पाठपुरावा आपण केला तर मग आपण त्याच्यामध्ये अडकतो आणि त्याचे परिणाम वाईट होतात. हे मुख्य आहे. तर आपल्याकडली जी शिकवण आहे वेदाची किंवा वेदांताची, त्या शिकवणीमध्ये केवळ व्यक्तीचा फायदा आहे असं नाही. व्यक्तीसोबत समाजाचा पण फायदा आहे, समष्टीचा पण फायदा आहे, पर्यावरणाचा फायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या इथे हजारो लाखो वर्षापूर्वी झालेला आहे. त्या दृष्टीने आपल्याला नवीन शिकण्याची काही आवश्यकता नाही. जगामध्ये समजा आपल्याला काही करायचं असेल तर त्याच्यासाठी, म्हणजे आता गाडी चालवायची असेल तर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जा किंवा गाडी चालवण्याची प्रॅक्टिस करा. ह्या गोष्टी ज्या असतात म्हणजे दीज आर वर्ल्डली स्किल्स, दीज यू कॅन एक्वायर. आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागतो. त्याच्याहीसाठी तर एवढा प्रयत्न करावा लागतो. गाडी व्यवस्थित चालवण्यासाठी किती प्रयत्न करावा लागतो.
नुसतं लायसन्स मिळालं म्हणजे मला गाडी चालवता आली असं नाही होत. लायसन्स मिळाल्यानंतर आणि बाहेरचं ट्रॅफिक तर बदलेल अशी अपेक्षा करणं पूर्णपणे चुकीचं आहे. लायसन्स मिळाल्यानंतर आपण गाडी व्यवस्थित चालवायला पाहिजे आणि आपण ती नॅव्हिगेट करायला पाहिजे बरोबर असं आहे. तर ह्या सगळ्या अभ्यासाचा उद्देश हा आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळाव्यात आणि त्या कळल्यानंतर मग त्या कशा चालवायच्या हे पण आपल्याला कळतं ना. आता गाडी जर व्यवस्थित चालवायची असेल तर ती गाडी कशी चालते हे जर कळलं तर आपण चालवू त्याला व्यवस्थित. जर कळलंच नाही कशी चालवायची तर मग काय, कधी ऍक्सिलेटर दाबा तर कधी ब्रेक दाबा तर कधी स्टिअरिंग इकडे तिकडे फिरवा, मग काय होईल, मग ती गाडी क्रॅश होईल. आयदर आपल्याला काहीतरी होईल नाही तर आणखीन कोणाला तरी काहीतरी होईल. अशा प्रकारेच तर आपलं जीवन चाललेलं असतं ना सारखं. कारण की ह्या जीवनाचा रथ, ही जीवनाची गाडी कशी चालवायची हे आपल्याला माहितीच नसतं. तर हेच सांगितलं ना की ही जी मान्यता असते किंवा हा जो गैरसमज असतो की माझं जीवन मी कसं चालवायला पाहिजे, ह्या 4 गैरसमजुतींपैकी ही एक गैरसमजूत आहे असं आहे. आणि कोणाला काही विचारायचा प्रश्न, चिंतन करायचंय तर समजा अशा प्रकारे. माझ्या एक हं, हा सांगा. माझ्या एक ज्येष्ठ साधिका खूप चांगल्या होत्या, म्हणजे त्या वारल्या आता. पण त्यांनी मला एकदा असं सांगितलं होतं की कुठल्याही साधकांनी स्वतःच्या शरीरामध्ये जास्तीत जास्त आकाश तत्व मानवण्याचा प्रयत्न करावा आणि त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावा. वा. तर मग ह्याच्या मागचं शास्त्रीय याच्या कारण काय मागचं असेल? शास्त्रीय कारण काय आहे की हं, आकाश तत्व जे आहे ना ते ह्याच्या वर आहे सगळं. तर तुमचा जो भौतिक जगाशी संबंध आहे तो संबंध तेवढा कमी होतो. आणि आकाशाचं दुसरा जो गुणधर्म आहे जो आपल्याला समजून घेण्यासारखा आहे तो असा आहे की आकाशामध्ये ना अनेक गोष्टी घडतात परंतु आकाशावर त्याचा परिणाम नाही होत असं होतं. म्हणजे आपल्याला जर साधना किंवा ध्यान जर करायचं असेल तर ते भौतिक आकाशाचं करावं पहिले. कारण की आकाशाला आकार नाही, निराकार आहे ना आकाश. आकाशाला निराकार असल्यामुळे मर्यादा नाही. आपलं खरं स्वरूप असंच आहे ना, अमर्याद, असीमित. तर जर आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत पोचायचं असेल तर आपण भूताकाशापासून सुरुवात करावी. भूताकाश म्हणजे फिजिकल स्काय और फिजिकल स्पेस. आता अगदी फिजिकल स्पेसचा जरी आपण विचार केला तरी सुद्धा ह्या भूताकाशामध्ये पृथ्वी, सूर्य, सूर्यमालिका, आणखीन त्याच्या पलीकडचा क्षीरसागर म्हणजे मिल्की वे गॅलेक्सी किंवा त्याच्या पलीकडचं आणखीन काय जे असेल ते, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आकाशतत्वामध्ये जरी फिरत असल्या किंवा जळत असल्या किंवा ह्याच्यावर भूकंप होत असले किंवा ह्याच्यामध्ये महापूर येत असले किंवा ह्याच्यामध्ये वादळ होत असली तरी सुद्धा आकाश तत्वाला काय फरक पडतो? काहीच फरक नाही पडत. हे आकाश तत्व जे आहे ते सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेतं परंतु त्याच्यामुळे ते प्रभावित होत नाही. म्हणून समजा जर आपण आपल्या शरीरामध्ये आकाश तत्वाला प्रस्थापित केलं आणि त्याच्यावर आपली सगळी साधना किंवा चिंतन असलं तर आपण त्या आकाशाप्रमाणे निर्लेप आणि शांत राहू, अशा प्रकारची साधना आहे ती. तर अशा प्रकारे जर आपण राहिलो तर फार चांगलं होईल. आता आपण पंचमहाभूतांचा आणि आपलं हे जे अन्नमय शरीर आहे, अन्नमय कोश, त्याचा विचार केला. हं, त्याच्या हं. पलीकडचं जे त्याच्यापेक्षा सूक्ष्म तत्व आहे म्हणजे त्याच्या आत नाही आहे, खरं तर त्याच्या बाहेर आहे. त्याच्या बाहेर आहे प्राणमय कोश. प्राणमय कोश म्हणजे आवर एनर्जी बॉडी. तर हा प्राणमय कोश जो आहे ना तो साधारण 12 अंगुल आपल्या शरीराच्या भोवती असतो नेहमी. म्हणजे आपल्या असं ही 4 बोटं, आणखीन 4 बोटं आणि त्याच्या पलीकडे आणखीन 4 बोटं, हे साधारण एक 8-10-12 इंच ही जी काही आपल्या शरीराभोवतीची जागा आहे ना त्याच्यामध्ये आपला प्राणमय कोश असतो. तर तो प्राणमय कोश म्हणजे एवर एनर्जी बॉडी. त्या कोशामध्ये जेव्हा पंचमहाभूत येतात म्हणजे वायू किंवा जल किंवा अग्नी किंवा पृथ्वी, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एवढ्या आपल्या शरीराच्या जवळ येतात तेव्हा त्या प्राणमय कोशामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारचं एक संबंध जोडला जातो. तर तेव्हा त्याचं जे काही कम्युनिकेशन होतं, एकमेकांची जी देवाणघेवाण होते, त्याच्यामुळे हे शरीर चालत असतं. जेव्हा वायू आपल्या इतक्या जवळ येतो ना
त्याच्यानंतर त्याचं रूपांतर प्राणामध्ये होतं. आणि मग प्राण सुद्धा शरीरात गेल्यानंतर त्याचे 5 वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान, उदान. आपण नाही म्हणत का प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, नंतर मग ब्रह्मणे स्वाहा वगैरे म्हणतो ना. तर ह्या पंचप्राणांचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. म्हणजे ते त्यांनी काय करावं वगैरे हे सगळं योगशास्त्रामध्ये किंवा आपल्या शरीरशास्त्रामध्ये, आयुर्वेदामध्ये वगैरे आपण समजू शकतो. त्याला काही मी काही त्याच्यातला विद्वान नाही आहे. परंतु ह्या सगळ्यांना आपण जर संतुलित ठेवलं तर त्याला म्हणतात प्राणायाम. प्राणायाम इज नॉट जस्ट ब्रीदिंग इन अँड आउट. प्राणाचा आणि श्वासाचा संबंध फार जवळच आहे. म्हणून आपण श्वासावर लक्ष केंद्रित करून किंवा ते नियंत्रण आणून आणि प्राणायाम करण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. परंतु प्राणायाम याचा अर्थ की हे जे पंचप्राण असतात ना हे संतुलित असावेत नेहमी. तर अशा प्रकारे समजा आपण त्याचं नियमन केलं, त्याचं नियंत्रण केलं, तर मग जो प्राणमय कोश असतो तो प्राणमय कोश नेहमी चांगला राहतो आणि अशा व्यक्तीच्या भोवती आपल्याला एक प्रकारचं तेज अनुभवायला मिळतं. किंवा अशा व्यक्तीच्या अगदी जवळ जर आपण गेलो तर आपल्याला असीम शांतीचा अनुभव येतो. ह्याची गोष्ट त्रिपुरा रहस्यामध्ये आहे किंवा जी परशुरामाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये जी गोष्ट येते ना की परशुराम जेव्हा हिमालयात गेला तिथे त्याला एक गावातलाच एक पुणेरी माणूस खूप असा आनंदात बसलेला दिसला. त्याच्या जवळ गेल्याबरोबर त्याला खूप आनंदाचा अनुभव आला. आता हा जो कोश आहे प्राणमय कोश हा आपल्या शरीरापेक्षा जास्त दूरपर्यंत जाऊ पण शकतो. असं नाही की 12च अंगुली तो असेल म्हणून, त्याच्यापेक्षा जास्त दूर पण जाऊ शकतो. तर जितका आपला प्राणमय कोश, जितका आपलं जे व्हायब्रेशन आहे किंवा जे एनर्जी आपल्या शरीरामधली ती जर इतकी पॉवरफुल असली तर तो एक्सपॅन्ड होऊ शकतो ना. आणि त्याच्यात काय होतं बघा, त्याच्यात गंमत अशी आहे की त्या वलयामध्ये किंवा त्या बबलमध्ये, त्या प्राणमय कोशामध्ये निगेटिव्ह एनर्जीज येतच नाहीत. म्हणजे नकारात्मक प्रवृत्ती त्या सगळ्या कोशामध्ये येतच नाहीत असं होतं. कारण की ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मक ऊर्जा इतकी जास्त आहे की त्याच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा नाही येत. असं होतं ना, समजा आपली मनस्थिती जशी असेल ना तशा प्रकारच्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात आपोआप. अशा प्रकारचा अनुभव आपल्या सगळ्यांचाच आहे. तर समजा आपण ही शुद्धीकरणाची प्रक्रिया नेहमी सुरू ठेवली, म्हणजे काय आहे की ठीक आहे कधी कधी बादलीमध्ये गढूळ पाणी असेल परंतु आपण स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये टाकण्याची प्रक्रिया नेहमी जर सुरू ठेवली तर ती बादली स्वच्छ व्हायलाच पाहिजे, त्यातलं पाणी स्वच्छ व्हायलाच पाहिजे आणि स्वच्छ पाण्यामध्ये त्याचा तळ जो आहे ना त्या बादलीचा तो दिसायला लागेल. तर अशा प्रकारे जर आपला अन्नमय कोश, प्राणमय कोश हे जर शुद्ध झाले स्टेप बाय स्टेप एकामागून एक, तर आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन जास्त जास्त चांगलं व्हायला लागतं. तर ह्या प्राणमय कोशापेक्षा सूक्ष्म जो आहे तो आहे मनोमय कोश. पण त्या मनोमय कोशाला काहीच सीमा नाही. प्राणमय कोशाला असेल, प्राणमय कोश इज व्हेरी फिजिकल. तर प्राणमय कोशाला जसं सांगितलं की सगळ्यांना मिनिमम ती 12 अंगुलं असते, त्याच्या पलीकडे तो एक्सपॅन्ड होऊ शकतो. पण मनोमय कोशाला काही लिमिट नाही. मन आणि आकाश दे आर सिमिलर. म्हणजे जे बाहेरचं आकाश आहे त्याला म्हणतात भूताकाश आणि जे मनातलं आकाश आहे त्याला म्हणतात चित्ताकाश. तर ते असीमित आहे. आणि मनामध्ये मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे अशा प्रकारचे अनुभव आपल्याला येतात. शरीरामध्ये कुठला अनुभव येतो? शरीरामध्ये जरा आणि मृत्यू ह्या 2 गोष्टी होतात. जरा म्हणजे वार्धक्य किंवा म्हातारा होतं शरीर आणि मग ह्या शरीर नाहीच होतं. त्या दोन गोष्टींची आपल्याला भीती पण असते. ठीक आहे ना. तर हे 2 अन्नमय कोशाचे ताप आहेत आपल्याला येतात ते. त्याच्यानंतर जे प्राणमय कोशाचे ताप आहेत ना त्याला तहान आणि भूक हे 2 ताप आहे. प्राणमय कोशामध्ये तहान आणि भूक जाणवते. पण ज्यांचं अन्नमय आणि प्राणमय शरीर स्वच्छ झालेलं असतं ना त्यांना फारशी तहान आणि भूक नाही लागत. ते अनेक दिवस उपवास करू शकतात. आता गेल्या वर्षी पहा एक प्रल्हाद जानी नावाचे गृहस्थ होते गुजरातमध्ये.
साधारण 90च्या पलीकडे वगैरे होते. तर गेले ते 70 वर्ष काही जेवलेच नव्हते. ते काही खात नव्हते आणि पीत नव्हते. ते नुसत्या हवेवर आणि सूर्यप्रकाशावर जिवंत राहिले इतके दिवस. अशा प्रकारचे सुद्धा लोक असतात जगामध्ये. म्हणजे असं नाही असं नाहीये. आपल्याला तर रोज 2 वेळा 3 वेळा खायला लागतं. भूक लागते, तहान लागते. होतं ना असं. परंतु अशा प्रकारची साधना केल्यानंतर अशा प्रकारचं जीवन आपण जगू शकतो, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही आहे. तर हे होतं. तर हे झाले अन्नमय, प्राणमय, मनोमय कोश. मनामध्ये भावना उत्पन्न होतात. ठीक आहे. त्याच्या पलीकडचा जो कोश आहे त्याला म्हणतात विज्ञानमय कोश. ह्या विज्ञानमय कोशामध्ये किंवा बुद्धी समजू आपण, ह्या विज्ञानमय कोशामध्ये आपल्याला आपल्या सेन्स ऑफ अदरनेसची किंवा सेन्स ऑफ आयडेंटिटीची प्रचिती येते. सो वी गेट ए सेन्स ऑफ अदरनेस और सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी. हा आहे विज्ञानमय कोश. म्हणजे मी ह्या जगापेक्षा वेगळा आहे, मी एक कोणीतरी व्यक्ती आहे, इंडिव्हिज्युअल आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि मला अमुक 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 गोष्टी करायच्या. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जो करतो त्याला म्हणतात विज्ञानमय कोश. बाय द वे, त्या मनातल्या ज्या 2 गोष्टी आहेत ना ज्याचं आपल्याला भय वाटतं, ते म्हणजे एक शोक आणि एक मोह. तर शोक म्हणजे आपण जे आधी केलेलं असेल त्याच्याबद्दल आपल्याला वाईट वाटतं, आणि मोह म्हणजे जो मी नाही आहे तो मी आहे असं मला वाटायला लागतं. तर ह्या 2 मुळे आपल्याला ताप होतो. बुद्धीमध्ये आल्यानंतर मग आपला विवेक जागृत होतो आणि तिथे आपल्याला काम करायचं. म्हणजे आपला हा जो सगळा क्लास सुरू आहे किंवा हे जे सगळं चिंतन सुरू आहे, हे त्या विवेकासाठी सुरू आहे की सत्य काय, असत्य काय, नित्य काय, अनित्य काय, जड काय आहे, चेतन काय आहे, हे सगळं आपल्याला त्याच्यात कळू शकतं. तर हे खालचे 3 जर कोश शुद्ध झालेले असले तर त्या 4थ्या कोशामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. तर त्या विज्ञानमय कोशामध्ये आवर सेन्स ऑफ आयडेंटिटी इज एस्टॅब्लिश्ड. त्याच्या पलीकडचा जो कोश आहे, म्हणजे आता मी करता आहे, मला जे काही करायचं ते मी करतो आहे, त्याच्यामुळे मी सुखदुःखाचा अनुभव घेतोय, मी अनुभव करता आहे असं मला वाटतं, आणि त्याचा जो आपण भोग घेतो किंवा त्याच्यामुळे आपल्याला जी सुखाची अनुभूती होते, जो आनंद होतो, तो आनंदमय कोश आहे ह्याच्या पलीकडचा, त्याच्यापेक्षाही सूक्ष्म. हा जो आनंदमय कोश आहे ना, हा आनंदमय कोश सगळ्यांचा एकच असतो. हा वेगळा नाही. याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलिटी नाहीशी होते. तर ह्या आनंदमय कोशाचा अनुभव आपल्याला झोपेत येतो. तर माझी झोप, तुझी झोप, आणखीन कोणाची झोप, किंवा एखाद्या प्राण्याची झोप, कुत्र्याची झोप, गाढवाची झोप, पोपटाची झोप, सगळ्यांची झोप सारखीच असते. त्या झोपेमध्ये जो आनंदाचा अनुभव येतो तो अनुभव सारखाच आहे, तो अनुभव एकच आहे, त्याच्यामध्ये भाग नाही काही. तर अशा प्रकारे आपण हे जे पंचकोश आहेत हे जर समजून घेतले की काय आहे, तर त्याच्याने काय होईल की आपल्याला प्रत्येकाला काय हवंय, प्रत्येकाला तर आनंद हवाय, नाही का? तर तो आनंद जो आहे तो प्रत्येकाचा सारखाच आहे. मग काय होईल की आपण स्वतःसाठी ज्या गोष्टी करून आपल्याला आनंद होतो किंवा सुख प्राप्त होतं असं आपल्याला वाटतं, त्यामुळे आपण स्वतःसाठी जे जे करतो ना तेच आपण इतरांसाठी देखील करायला लागतो, असं होतं. म्हणून मग काय होतं, गोल्डन रूल स्टार्ट्स गेटिंग अप्लाइड. यू शुड डू टू अदर्स व्हॉट यू वुड लाईक अदर्स टू डू टू यू. म्हणजे इतरांनी आपल्याशी कसं वागावं असं आपल्याला वाटतं, त्याच्याने आपल्याला आनंद होतो, तसंच आपण देखील इतरांशी वागायला पाहिजे, अशा प्रकारची बुद्धी आपल्याला आतून जाणवायला लागते. असं आहे. तर हे जे मला पंचकोश, एक विचारायचं होतं थोडं. विचार ना. हा, आता आपण हा जो गायत्री मंत्र वगैरे जप करतात, हम्म. तर त्याचा जेव्हा आपण अर्थ बघतो तेव्हा की हे जे महातेज आहे, अत्यंत पवित्र, अत्यंत शुद्ध आणि सर्वश्रेष्ठ, हा. ह्या तेजाची प्रार्थना करतो की हा माझ्या बुद्धीला चालना देऊन बुद्धी शुद्ध करो. हो. तर ह्या मंत्राचा आणि आनंदमय कोशाचा काय सॉरी मनोमय कोशाचा किंवा
विज्ञानमय कोशाचा विज्ञानमय. रादर आपण म्हणू शकतो. विज्ञानमय कोशाचं हा उद्घाटित करण्यासाठी हा मंत्र आहे का? कारण की ह्याचा मनाशी किंवा बुद्धीशी डायरेक्ट संबंध आहे तुमचा. आहे ना. आणि त्या बुद्धीची त्या महातेजाची जी प्रार्थना केली आहे किंवा ज्याला आपण परब्रह्म वस्तू सुद्धा म्हणू शकतो, हा, की माझी आधी बुद्धी शुद्ध होते, कारण बुद्धीमुळे तुमचा विवेक जागृत होणार आहे. मग प्रश्नच नाही. तुमचा जो हा विज्ञानमय कोश आहे तो बुद्धीशी संबंधित आहे. तर ह्या मंत्राचा आणि त्याचा काय संबंध आहे? तर पहा की हा मंत्र समजा आपण म्हटला आणि ह्याची जर साधना केली गायत्रीची, तर आपली बुद्धी शुद्ध होईल. आपली जी इंटेलेक्ट आहे ना किंवा आभा, ती शुद्ध होईल. व्हायलाच पाहिजे. पण ह्या सगळ्या मंत्रांचा किंवा उपासनांचा किंवा आपण जी काही साधना करतो त्या सगळ्या साधनांमागचा उद्देश हाच आहे की शेवटी मी ही साधना करतो आहे ही भावना देखील गळून पडायला पाहिजे. कारण की आपली ही जी सेन्स ऑफ इंडिव्हिज्युअलिटी आणि सेपरेटनेस आहे, हम्म. हेच तर दुःखाचं मूळ कारण आहे, हो ना. नाही का? आता म्हणजे पहा की जिथपासून जेव्हा म्हणजे आपण माझं जे काय अंडरस्टँडिंग आहे, हा की जेव्हा माणसाचा अहंकार निर्माण झाला, हम्म, तेव्हा त्याच्यापासून मग हे द्वैत सुरू झालं. एक्झॅक्टली. मग जिथपर्यंत हे एक अखंडत्व होतं, त्याच्यामध्ये काही म्हणजे वेगळेपणाचा प्रश्नच येत नव्हता. करेक्ट. पण जेव्हा अहंकार निर्माण झाला तेव्हा वेगळेपणा आला, की मी म्हटल्यानंतर मग तू आला. हो, आणि मग जेव्हा तू आणि मी हे द्वैत आलं, तिथपासून सगळे प्रॉब्लेम सुरू झाले. सुरू झाले. एक्झॅक्टली. तर ते तर मग विज्ञानमय ह्या कोशापर्यंत ते होतं. मग हेच मी विज्ञानमय म्हणतो. कोशापर्यंत द्वैत हा इज फर्मली एस्टॅब्लिश्ड. हा हा. ठीक आहे ना. परंतु ते जेव्हा शुद्ध होतं, विज्ञानमय कोश आपण जेव्हा शुद्ध करतो, हम्म. जेव्हा आपली बुद्धी शुद्ध होते किंवा आपली बुद्धी स्थिर होते, त्याच्यासाठी तर हे स्थितप्रज्ञाचे सगळे श्लोक आहेत ना. हो हो. तर ते जेव्हा क्लीन होतं, क्लिअर होतं, व्हेन द हम्म. परसेप्शन बिकम्स क्रिस्टल क्लिअर, हम्म. त्याच्यानंतर असं लक्षात हम्म. येतं की अरे हा जो आनंदमय कोश आहे, ज्याच्यासाठी मी दिवसभर इतकी सगळी धडपड करतोय, त्याचा आनंद मला केव्हा मिळतो? झोपेत मिळतो. म्हणजे आय एम हम्म. एन्जॉईंग दॅट एक्सपिरियन्स बट इन अनअवेअरनेस असं होतं. हम्म. म्हणजे मला त्या हम्म. आनंदाचा अनुभव जाणीवपूर्वक होत नाही, असं होत होतं. नाही. हा पण जेव्हा तो अनुभव जाणीवपूर्वक व्हायला लागतो, हा. हम्म. मग विचार कर की ती काय अवस्था असेल. तर खरंच त्याचा आहे. श्लोक आता येणार आहे बघ याच्यात थोड्या वेळाने, केव्हा तरी खरंच आहे. काही दिवसानंतर. म्हणजे आता आय डोंट नो केव्हा येणार. आपलं इतकं छान संथ गतीने सुरू आहे, हो चिंतन चांगलं हो. सुरू आहे. हो. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति हम्म. संयमी यस्यां संयमी जागृती भूतानि सा निशा पश्यतो म्हणे. पश्यतो श्लोक येणार आहे मुनेः. ना आता. हम्म. 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 तर जर आपल्याला जागृतावस्थेमध्ये अशा प्रकारच्या आनंदाचा अनुभव येत राहिला किंवा यायला आनंदाचे लागला, डोही आनंद तरंग. हम्म. असं जर व्हायला लागलं तर किती चांगलं होईल. हम्म. खरंय. तर त्या दिशेने त्या दृष्टीने आपली सगळी वाटचाल सुरू आहे. त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय किंवा या गोष्टी शिकून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हम्म. 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 ठीक आहे ना. म्हणून आपला हा जो प्रवास आहे हा अतिशय संथ गतीने सुरू आहे. हो आपल्याला कुठे हो. जायची घाई नाही आहे. परंतु ही सगळी तत्व जर आपण व्यवस्थित समजून घेतली, तर हम्म. मग आपल्या रोजच्या जीवनामध्येच आपल्याला असीम आनंदाचा अनुभव येऊ शकतो. हम्म. खरंय. पूर्ण तो कायम टिकेल किंवा नेहमी राहील असं नसतं. आपल्या जीवनात देखील उतार-चढाव येतात. हो. म्हणजे अगदी साधी गोष्ट म्हणजे की भूक लागते ना रोज. हो ना. आणि भूक लागल्यानंतर मग ते अन्न पचवावं पण लागतं. अन्न पचल्यानंतर जी वस्तू उरलेली असते तिचा आपल्याला त्याग पण करावा लागतो. या सगळ्या गोष्टी हम्म. कराव्या लागतात. हम्म. परंतु ह्या गोष्टी सहजपणे घडायला लागतात असं होतं. हम्म. आणि त्या गोष्टींचा खूप त्रास होत नाही आपल्याला. असं व्हायला लागतं. तर इथे हम्म. हम्म. शोभाताईंनी हात वर केला होता. शोभाताई, आपल्याला जर काही बोलायचं असेल तर आपण अनम्यूट करू शकता स्वतःला आणि बोलू शकता. शोभाताई? हां, म्हणजे आजचं जे तुमचं लेक्चर आहे ते इतकं अमेझिंग आहे. Because you came down to the physical level and explained all the tattvas and koshas. It's amazing. I'm absolutely enjoying it. अरे वाह! म्हणजे आनंद things are becoming clearer. क्लिअरर. आणि हे Yes. बघा, हे ऍब्सोल्युटली राईट. दिस इज ऑल अनालिटिकल. अनालिटिकल म्हणजे की आपण त्याचं विश्लेषण करतोय. हो ना. समजून घेण्यापुरतंच फक्त. ठीक हम्म. आहे.
कसं असतं बघा, की एकच जे तत्व आहे, जो आनंदमय कोश आहे, त्याच्यातून हे सगळं बाहेर निघालंय. म्हणजे बघा, की आपल्याकडे असा अँटिना असतो ना, जुन्या काळामध्ये असा एक अँटिना असायचा बघा एका ट्रान्झिस्टरला, तसा बाहेर निघायचा बघा, हं, है ना? हं, हं, एकातून एक, एकातून एक, एकातून एक असं बाहेर निघायचं. हं, हं, हं. तशा प्रकारे ह्या आनंदमय कोशातून विज्ञानमय कोश, मग मनोमय कोश, मग प्राणमय कोश आणि शेवटी अन्नमय कोश हे सगळे बाहेर निघतात. आणि ते असेच विड्रॉ पण होतात. म्हणजे एक 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 करत कसं होतं, की पृथ्वी तत्व जे आहे ना, ते जलतत्वामध्ये विलीन होतं. किंवा पृथ्वी तत्वाचं जे स्वच्छ करण्याचं काम आहे ना, ते जलतत्व करू शकतं. पृथ्वीला स्वच्छ करण्याचं काम जलतत्व करतं की नाही? आपण भांडी घासतो ना पाण्याने, धुतो. म्हणजे पृथ्वी तत्व जलतत्वाने शुद्ध झाला. जलतत्वाला जर शुद्ध करायचं असेल, तर त्याला अग्नितत्वाने शुद्ध करावं लागतं. म्हणजे पाणी उकळा किंवा आपण भांडी धुतल्यानंतर वाळायला ठेवली, तर ती जी गरमी असते ना वातावरणातली, त्यांनी ते पाणी ओढून जातं. म्हणजे जलतत्व अग्नीने शुद्ध झालं. आता अग्नितत्वामुळे धूर होतो ना, तर तो धूर जर आपल्याला स्वच्छ करायचा असेल, तर आपण काय होतं समजा धूर झालेला असेल आपल्या खोलीमध्ये. समजा आपण होम केला किंवा होम म्हणा, होम नका, होम तर चांगली गोष्ट आहे. पण समजा एखाद्या जागी धूर तयार झाला अग्नीमुळे, तर त्याला शुद्ध कशाने करायचं? हवा येऊ द्या. चला हवा येऊ द्या. आपण बघतो की नाही? सोमवारी आणि कुठल्या रात्री असतं मला माहित नाही. मी तर ते YouTubeवर बघतो कधी, की चला हवा येऊ द्या. हवा येऊ द्यामुळे काय होतं, की अग्नीमुळे जे प्रदूषण निर्माण होतं ते स्वच्छ होतं. पण समजा वायूमध्येच जर प्रदूषण असेल, तर मग ते कशाने शुद्ध होईल? तिथे आकाश प्रस्थापित करायचं. म्हणजे आकाश आणि वायू शुद्ध होतो. तर अशा प्रकारे जसं हेमा काकू तू जो मगाशी प्रश्न विचारला ना, की आपण आकाशाचं तत्व जे आहे ते आपल्या शरीरामधलं वाढवायला पाहिजे. त्याचं कारण हे आहे, हो, की हो. हं, आकाशामध्ये प्रदूषण होतच नाही. हं, आकाश इज बियॉन्ड पोल्युशन. आकाश हं, प्रदूषणाला आधार देईल, परंतु प्रदूषित नाही होणार. असं होईल. हं. आकाश निर्लेप म्हणजे होईल पूर्णपणे. आकाश तत्व हे चैतन्य तत्व म्हणू शकतो का आपण? नाही, हे जे आपली ही सगळी फिजिकल तत्व आहेत. दे आर ऑल फिजिकल. हं. ह्याच्या पलीकडे आहे. आत्मतत्व जे आहे ना, ते ह्याच्यापेक्षा खूप जास्त सूक्ष्म आहे. हो, हो. म्हणजे आनंदमय कोश जो आहे, तो देखील फिजिकल युनिव्हर्सचाच भाग आहे. हं, हं, आनंदमय कोश हा जो आहे, हा देखील हं, भौतिकच आहे. हे सूक्ष्म हं, आहे, पण हं, भौतिक आहे. आणि हं, हं, आनंदमय कोश काय आहे याच्याबद्दल मी विचार करू शकतो. हं. तर जो आनंदमय कोशाला जाणणारा आहे, हां. तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे ना. हो ना. बरोबर आहे. जाणणारा, म्हणजे जाणलं द्वैत गेलेलं आहेच इथे. हो, द्वैत आहेच हो. आहे अजूनही. पण तरी हं, देखील त्याच्यामध्ये आपण म्हणजे इतकी सूक्ष्मता आहे किंवा त्याच्यामध्ये एक एकत्व आहे. हं, आनंदमय कोश हा सगळ्यांचा सारखाच आहे. तर जर आपण त्या दृष्टिकोनातून बघितलं किंवा जर हे आपल्याला लक्षात आलं, की अरे प्रत्येक जीवाची धडपड त्या आनंदमय कोशामध्ये राहण्याचीच आहे. म्हणजे आपल्याला रोज झोपण्याची इच्छा का होते? म्हणजे जो थकलेला असतो किंवा जो रोगी असतो, केवळ त्यालाच हं. झोप मिळावी अशी इच्छा नसते. जो नाही. सुदृढ असतो, जो श्रीमंत असतो, त्याला पण झोपण्याची इच्छा होते. प्रत्येक प्राणी मात्र. प्रत्येक प्राणी मात्राला झोपण्याची इच्छा होते. तर हो. आणखीन एक गमतीची गोष्ट सांगतो पहा, हं, की समजा आपण धावत असलो खूप जोराने, तर धावता धावता थकलो, तर आपण मग चालायला लागू. हं, मग चालताना जरा आराम वाटतोय असं वाटेल, आहे की नाही? हं. आरामाचा अनुभव येईल. हो. समजा मग चालता चालता थकलो, तर मग थोड्या आपण उभं राहू एका जागी. मग हं, थोडासा आरामाचा अनुभव येईल. ठीक आहे ना? हं, हं. समजा नुसतं उभं राहून थकलो आपण, तर मग काय करू? खाली बसून जाऊ. तर मी खुर्चीवर खाली बसलो, बसा. हो, हो. तर मग जास्त आराम वाटेल. ठीक आहे. आता बसल्या बसल्या सुद्धा तर माणूस थकू शकतो ना. खूप वेळ जर बसला राहिला, तर मग काय होईल असं वाटेल की आडवं व्हावं. आपण हं, आडवं होतो. तर आराम कशामुळे होतो? कारण की आपल्या शरीराचा पुष्कळसा भाग त्या पृथ्वीला टेकलेला असतो. सो हं, हं. यू फील मोर रेस्टेड. म्हणजे पायावर आपण उभं राहिलो तेव्हा पण आपल्याला बरं वाटलं होतं ना चालता चालता. हो. नंतर मग बसल्यानंतर थोडा जास्त भाग टेकला त्यामुळे आपल्याला जास्त बरं वाटलं. आणि नंतर आपण पूर्ण हं, आडवे हं, झालो तेव्हा आपल्याला खूपच चांगलं वाटलं. हं, आणि मग आडवं झाल्यानंतर मग झोप लागली, तर मग आणखीन चांगलं वाटलं. हं, आणि समजा झोपेतून उठलोच नाही तर आनंदात राहू ना. हं, तर जर आपण अशा प्रकारे विचार करत, विचारपूर्वक हं, रोज रात्री आपलं शरीर असं शिथिल सोडत सोडत हं, शवासनामध्ये
जर हम्म, निद्रावस्थेत गेलो जाणीवपूर्वक, हम्म, तर जी रोजची निद्रा असते ती समाधी स्थिती होईल, असं होईल. आणि अशा प्रकारे जर आपण रोज अभ्यास केला, म्हणजे रोज रात्री झोपताना आमच्या इथे जो योगासनांचा वर्ग चालतो की नाही, त्याच्यामध्ये त्या योगासनांच्या वर्गाच्या शेवटी साधारण एक 5-1 मिनिट तरी आम्ही शवासन करतो. तर त्या हम्म, शवासनामध्ये कसं करायचं शवासन आणि ती योगनिद्रा आपण कशी अनुभवायची हम्म. याच्याबद्दल खूप छान चिंतन होतं. आणि ते करत असताना खूप लोक झोपून जातात. कधी कधी तर मी ते शिकवता शिकवता मीच झोपतो, म्हणजे अर्धवटच सांगतो सगळ्या इन्स्ट्रक्शन्स, मला झोप लागून जाते. आणि मग अहं. लोक अनम्यूट करतात स्वतःला आणि विचारतात, अरे दादा तुम्हीच झोपले का? असं होतं. आमचा हा जगामधला एकमेव क्लास आहे की ज्याच्यामध्ये झोपावं कसं हे शिकवतात. अशी गंमत आहे. जीवन में आनंद ही हम्म, आनंद है. तर एनीवे, हम्म. डीके दीपक माझं जी, दीपक जी, आपने आपको कुछ पूछना था, दीपक कुलश्रेष्ठ पूछिए. हाँ, एक्चुअली आपने मनस के बारे में बताया, मन, शरीर, जो आप बता रहे हो, तो मैंने कहीं मनस के बारे में पढ़ा था कि किसी एक के मन से दूसरे के मन तक मैसेज जाते हैं और जा सकते हैं, तो वो तो फिजिकल टच से होता नहीं है, तो वो किसी ना किसी इनमें से किसी शरीरों में से ही जाते होंगे। एक तो ये सवाल था। दूसरा, एक्चुअली मैं ये वुल्फ मैसिंग करके आज मैं रीड कर रहा था कि वो बंदा ऐसा था कि वो स्टालिन के जमाने में रहता था और वो लोगों के माइंड को इन्फ्लुएंस कर देता था। उसने बैंक में जाके और $1 मिलियन विड्रॉ करके ले आया था वो स्टालिन के कहने पे, एंड विदाउट, जस्ट बाय सजेस्टिंग, बाय पावर ऑफ बिलीफ और पावर ऑफ सजेशंस। और ऐसे उसकी कई स्टोरीज हैं और डॉक्यूमेंटेड हैं। तो आई एम वंडरिंग कि ये वो क्या करता था? मना शरीर के थ्रू मैसेज भेजता था, क्या करता था? अभी ऐसा आपको देखो लगता है? कि हमारा अभी जो मैसेजिंग चल रहे हैं, हमारे मेरे मन में जो विचार आ रहे हैं, उन विचारों को आपके मन तक पहुंचाने का काम हो रहा है ना, अभी भी हो रहा है, लेकिन वो शब्दों के माध्यम से हो रहा है, शब्दों के माध्यम से हो रहा है। तो अगर ये सूक्ष्मता से अगर किया जाए, या जिसको करना आता है, तो वो बिना शब्द के भी कर सकते हैं। और कभी कभी तो स्वप्न में भी होता है ना, जैसे हम पढ़ते हैं वो राम रक्षा का जो स्तोत्र है, बुध कौशिक ऋषि, उनको तो सपने में बताया था ना शंकर भगवान ने, और फिर उन्होंने सुबह उठने के बाद लिखा था उसको। ऐसा भी होता है। जो तुकाराम महाराज थे, तुकाराम महाराज को जो दीक्षा प्राप्त हुई थी उनके गुरु से, वो भी स्वप्न में ही हुई थी। और जो ज्ञानदेव महाराज थे, उनको जो दीक्षा प्राप्त हुई थी उनके भाई से, उनके गुरु से, निवृत्ति महाराज से, वो तो केवल दृष्टि से हो गए, स्पर्श करने की भी कोई आवश्यकता नहीं। ऐसा भी होता है। तो जो इस ज्ञान को देना चाह रहा है किसी और को, वो शुद्ध होना चाहिए, और जो ज्ञान ग्रहण कर रहा है वो भी शुद्ध होना चाहिए, नहीं तो नहीं हो सकते। हमने इसके बारे में चिंतन किया था कि हमको ज्ञान कितना प्राप्त होगा, जितनी हमारी पात्रता है उतना, केवल। अगर हमारी पात्रता या हमारा पात्र अपात्र है तो कुछ नहीं होगा। हमारे पास अगर बहुत बड़ा पतेला है तो पतेले भर दूध आएगा, अगर छोटा कप है तो छोटा कप भर दूध आएगा, चम्मच होगा तो चम्मच भर दूध आएगा ना, ऐसा होगा। तो अगर हमको ये सारा समझना है, तो इसके लिए हमारी पात्रता को हमने बढ़ाना पड़ेगा। तो हमारी पात्रता को बढ़ाने का जो कार्यक्रम है, वो ये सारा चिंतन है और ये सारा सत्संग है। तो इसमें हमेशा आते रहना है और चिंतन करते रहना है। तो ये आपने बड़ा अच्छा प्रश्न पूछा। तो एक दूसरे के मन में जाने की ऐसे कोई आवश्यकता नहीं है, क्योंकि हमारा जो मन है उससे तो हम काफी कष्ट में है, परेशान है। तो हमारे मन को हमसे संभाला नहीं जाता है, तो हम किसी और के मन में क्यों घुसेंगे? कोई आवश्यकता नहीं। तो हमारे मन को अगर हम शुद्ध करेंगे, हमारी अगर चित्त शुद्धि होती है, तो इस शुद्ध चित्त में
जो संकल्प उठेगा वो संकल्प पूरा होगा, क्योंकि उसमें स्वार्थ नहीं होगा, उसमें समष्टि का कल्याण होगा, समष्टि का चिंतन होगा, समष्टि के कल्याण का चिंतन होगा। और उस प्रकार से अगर कुछ कर्म मेरे मार्फत होता है तो वो केवल परमात्मा की एक अभिव्यक्ति होगी, उसमें मेरा व्यक्तिगत स्वार्थ कुछ नहीं होगा। इस प्रकार से हम सब लोग अपना जीवन चलाएंगे और कृतकृत्यता का अनुभव करेंगे। इसी प्रार्थना के साथ आज का कार्यक्रम हम यहाँ पे समाप्त करते हैं। धन्यवाद।